आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कारण की आता तुम्ही बघितलं असेल की बरेच दिवसमध्ये की सरकारकडून फक्त नोटीस येत आहेत. म्हणजे जसे की लाडकी बहिणीसाठी मुदतवाढ होईल. लाडकी बहिणींसाठी ज्यांची ई-के-वाय-सी राहिले आहेत त्यांच्यासाठी ई-के-वाय-सी करायला संधी भेटणार. बट अजून पण त्या बाबतीत जर बघितले तर सरकारकडून त्यांनी हे निर्णय काय घेतले नव्हते. तर आता त्यामध्ये एक त्यांनी अपडेट केलेलं आहे, की नोटीस हे पण आलेली आहे अजून पण आता, की ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करायची संधी राहिली होती, म्हणजे की ई-के-वाय-सी करायला त्यांना संधी भेटलीच नाही. म्हणजे ज्यांची ई-के-वाय-सी करून सुद्धा पैसे आले नाही, हे लाडकी बहिणी नाही. ज्यांना ई-के-वाय-सी करताच आलं नाही. म्हणजे की ओ-टी-पी प्रॉब्लेम आला होता किंवा तुमचं जे नेटवर्क प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा आउटसाइड एरिया असेल किंवा तुम्ही ई-के-वाय-सी केलाच नाही. अशा लाडक्या बहिणींसाठी एक आता सरकारकडनं त्यांच्यामध्ये ही चर्चा चालू आहे, की त्या लाडक्या बहिणींसाठी एक संधी त्यांनी देणार आहे. कारण की ते जे लाडकी बहीण आहेत, ते अपात्र यादीमध्ये झालेले आहेत. नाव आलेलं आहे त्यांचं. का? कारण की त्यांनी ई-के-वाय-सी केलीच नाही. बट त्यांना एक संधी तरी भेटावी. कारण की जसं की त्यांना ई-के-वाय-सी करायला एक संधी भेटावी. म्हणजे जसं की त्यांचं जे डाटा असेल, त्यावरनं त्यांनी मग नंतरनं पडताळणी करून त्यानंतरनं त्यांनी पात्र असेल किंवा अपात्र असेल, तर त्या यादीमध्ये त्यांचं नाव बसवता येईल. ह्या पद्धतीला त्याने आता चर्चा चालू आहे त्यांची मंत्रिमंडळमध्ये आणि ह्या बाबतीत त्याने आता न्यूजमध्ये सुद्धा आता ही नोटीस आलेली आहे, की तुम्ही व्हिडिओ एकदा बघा. हे छोटंसं 1 मिनिटाचं क्लिप असेल. तुम्ही हे एवढं व्हिडिओ तेवढं बघा. मग नंतर मी तुम्हाला पुढची माहिती जी आहे तुम्हाला मी हे व्हिडिओ संपल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ तेवढं बघा. आहेत महिला त्या आजही अपेक्षित आहे के-वाय-सी सुरू होईल, तर काय सांगा? ई-के-वाय-सीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती. पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणिवा राहून गेल्या होत्या, त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार. ई-के-वाय-सीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय, त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढं सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू. तर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल, की लाडक्या बहिणींनो आता ई-के-वाय-सी साठी लाडक्या बहिणींना एक संधी भेटणार आहे म्हणून असं सांगत आहेत. नोटीस तर खूप येत आहेत, बट तरी सुद्धा आता त्यांनी हे घोषणा सुद्धा केलेली आहे. तर आता बघू शासनाकडनं निर्णय पुढे जे काय येते आणि ह्या बाबतीत जर बघितले तर नवीन ई-के-वाय-सी म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींना म्हणजे जोपर्यंत आता जेवढे लाडकी बहीण आहेत, आता पात्र लाडक्या बहिणींची जर संख्या बघितली तर 1,62,00,000 पर्यंत पात्र बहिणींची संख्या आहे. तर ह्या लाडक्या बहिणींना परत नवीन संधी भेटणार आहे. बट ह्यामध्ये जे लाडक्या बहिणी अपात्र झालेले म्हणजे जसं की जे आय-टी-आर भरतच नाहीये, तरी सुद्धा त्यांच्या नावावरचा आय-टी-आर दाखवत आहे. म्हणजे झिरो डेप्थचा आय-टी-आर असेल, लोनसाठी एज्युकेशन लोनसाठी हे काढलेलं असेल, तर त्यावेळी ते फक्त आय-टी-आर आहे म्हणून दाखवायला लागतो. तर ते सुद्धा आय-टी-आर असेल, तर ह्यासाठी सुद्धा आता जर बघितले तर त्यांना हे शासनाकडनं हे अट लागली आणि त्यांचं जे लाभ आहे ते लाभ बंद आहे. तर त्यासाठी जर बघितले तर त्यावरती सुद्धा जर बघितले तर त्यांनी चर्चा आता चालूच आहे. कारण की ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहीण म्हणजे की भरपूर म्हणजे खूप जास्त संख्येमध्ये म्हणजे कमीत कमी समजा आता परवा तुम्ही न्यूज बघितला असेल 80 ते 92 लाख लाडकी बहीण अपात्र झाले. तर त्यामध्ये जर बघितले तर ते 40 ते 50 लाख लाडकी बहीण जे आहे ह्यामध्ये त्यांचं कारण काय माहित आहे, की आय-टी-आर मुळे कारण आहे त्यांचं, की कोणतं त्यांचा हसबँड त्यांचे मिस्टर जे आहे आय-टी-आर भरत आहेत. एज्युकेशनसाठी लोन काढले असेल तर त्यासाठी आय-टी-आर दाखवला असेल, झिरो डेप्थचा आय-टी-आर असेल, तर हे जे आहे ह्यासाठी सुद्धा त्यांचं प्रॉब्लेम आलेला आहे. तर अशा लाडक्या बहिणींना आहे, तर त्या लाडक्या बहिणींना परत एकदा संधी त्यांनी देणार म्हणून असं चर्चा चालू आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतं? हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.